मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अथवा हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1800 शेतकऱ्यांचा लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,892 कोटी रुपये निधी जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। अखेर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजेच की पहिल्यांदा पीएम किसानचा हप्ता जमा झाला आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्टपणे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याच्या पार्श्वभूमीवर आता हा नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लगेच वितरित करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा हप्ता डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्टपणे वितरित करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला कसली काळजी करायची गरज नाही, कारण की 4,000 डायरेक्टपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण अपडेट काय आलेली आहे ते जाणून घेऊया आणि त्यासाठी आपल्याला काय करण्याची गरज आहे, तुमच्या बँक खात्यात पैसे कसे येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, हेही आपण सर्व अपडेट आता एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या फक्त GR इन्फॉर्मेशन याच चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतात। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी जमा होणार, जाणून घ्या सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23 हप्ता वितरित केला जात असतानाच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेकडे लागलेले आहे। म्हणजेच 9व्या आणि 10व्या हप्त्यावर शेतकऱ्यांचे लक्ष आता लागलेले आहे। नमो शेतकरी योजनेचा तथित हप्ता कधी मिळणार, तो कधी किसानांच्या खात्यात येणार, ज्याबद्दल शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत। या संदर्भात आता एक अत्यंत महत्त्वाची ताजी अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे किती हप्ते प्रलंबित आहेत, म्हणजे किती हप्ते पेंडिंग आहे ते एकदा जाणून घेऊया। राज्यातील शेतकऱ्यांना सध्या नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। डिसेंबर ते मार्च 2026चा हप्ता। हा हप्ता 13 मार्चला पीएम किसानच्या हप्त्यासोबत मिळणे अपेक्षित होते, पण तो काही कारणास्तव पेंडिंग राहिला। त्यानंतर एप्रिल ते जून 2026चा हप्ता हा या योजनेचा पुढील हप्ता असून तो देखील सध्या प्रतीक्षेत आहेत। हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का, पीएम किसानच्या हप्त्यासोबत दिले जाणार का, याकडे सर्वांचे डोळे लागलेले होते। आज निधी उपलब्ध होणार, जर येईल आणि उद्या त्याचं वितरण होईल, अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या। परंतु आता या सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळालेला आहे, कारण की आता खरी अपडेट आलेली आहे। कधी मिळणार, किती हप्ते मिळणार आणि केव्हा मिळणार हे जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, सर्वांचे ज्याकडे लक्ष होते म्हणजे तोच कधी मिळणार नमो शेतकरी हप्त्याचे वितरण। तर शेतकरी मित्रांनो, अपडेटनुसार नमो शेतकरी हा प्रलंबित हप्ता 1 जुलै 2026 रोजी वितरण केला जाण्याची दाट शक्यता आहे। पूर्वी हा हप्ता 6 किंवा 8 जुलै रोजी दिला जाईल असे सांगितले जात होते। 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। या शुभ मुहूर्तावर सरकार हा हप्ता वितरित करू शकते, म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्टपणे 4,000 रुपये वितरित सरकार करणार आहे। शेतकरी मित्रांनो, किती हप्ते आपल्याला आता डायरेक्ट मिळणार आहेत ते एकदा आपण लगेच जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाकडून या संदर्भातील अधिकृत अपडेट लवकरच जाहीर केली जाईल। या योजनेच्या निधी वितरणासाठी जनरल प्रवर्ग, SC प्रवर्ग आणि ST प्रवर्ग अशा 3 प्रवर्गांसाठी वेगवेगळी लेखाशीर्ष तयार करण्यात आली असते। या लेखाशीर्षांच्या आधारावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा पैसे पाठवले जातात। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे पैसे डायरेक्ट डीबीटी आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात। आणि शेतकरी मित्रांनो, सरकारकडून या योजनेची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते, परंतु वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे। हप्ता त्वरित देण्याची मागणी ही शेतकऱ्यांकडून केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, 5-6 महिने झालेले आहेत, पण अनेक नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता मिळालेला नाही, म्हणून हा संताप शेतकऱ्यांकडून केला जात आहे। परंतु शेतकऱ्यांनी मित्रांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही। आता डायरेक्टपणे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे 1 जुलैला तर हा हप्ता जमाच होणार आहे, पण नमो शेतकरी महासन्मान निधी संदर्भातील ही अपडेट अत्यंत महत्त्वाची होती। या संदर्भातील सरकार अधिकृत GR आणि पुढील घोषणा येताच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। पुढील अपडेट आपण आल्या सरसरच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या प्रत्येक आधी आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात। धन्यवाद।